महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये अत्यंत सावध भूमिका घेतली आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही, कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे, कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। एकतर आतापर्यंत माझ्याकडे कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये। मला सकाळी अंजली दमानी यांचा फोन होता, त्यांनी सांगितलं की मंगळवारी 11 तारखेला संपूर्ण केस माझ्याकडे फाईल करणार आहेत आणि राहिला प्रश्न महार वतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा, तो एक विशेष कायदा आहे। आपल्याला चेक करावं लागेल की महार वतन जमिनीच्या कायद्यानुसार झाला आहे की नाही झाला आहे। 11 तारखेला अंजलीताई दमानी माझ्याकडे ते घेऊन येणार आहेत, त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल आणि IT संदर्भाने मुद्रांकाबद्दल, जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी IT संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल। एरवी माध्यमांशी दिलखुलास बोलणारे अजित पवार आज मात्र कॅमेऱ्यासमोरून अक्षरशः पळून गेले। पण संध्याकाळ होता होता अजित पवारांनी कॅमेऱ्यासमोर येऊन या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं। जर माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल। मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही, कुणाला सांगणं नाही, कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही। कोथरूडमधल्या या जमीन प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन सगळेच नेते देत आहेत, पण या जमिनीचा व्यवहार ज्या गतीनं झालाय त्याच गतीनं जर चौकशी झाली तरच त्या चौकशीला अर्थ असेल।